आणि आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। तर या मोर्चात एका वृद्ध आंदोलकाचा मृत्यूही झालाय। माजी आमदार जेपी गावित यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला हा मोर्चा सोमवारी दुपारी शहरात दाखल झाला। जिल्ह्यातील हजारो आंदोलक नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन आले असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत राहू अशी भूमिका आंदोलकांनी घेतली। आंदोलकांनी शहरातील पहिला मुक्काम नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठोकला। दरम्यान आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्त्यावरच स्वयंपाक तयार करून रात्रीचं जेवणही केलं। मात्र जेवण झाल्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावरच मुक्कामाची व्यवस्था केली। मात्र यात एका आंदोलकाचा मृत्यू झाल्याची ही माहिती समोर येते। तर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। मात्र या मोर्चा दरम्यान एक दुर्दैवी घटना घडली, ती म्हणजे मोर्चात एका वृद्ध आंदोलकाचा मृत्यू झाला। माजी आमदार जेपी गावित यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। तो सोमवारी दुपारी शहरात दाखल झाला। जिल्ह्यातील हजारो आंदोलक नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन आले असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत राहू अशी भूमिका या आंदोलकांनी घेतली। आंदोलकांनी शहरातील पहिला मुक्काम नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठोकला। मात्र दरम्यान एका आंदोलकाचा मृत्यू झालाय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, या संदर्भात अधिकचा तपशील। आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिकच्या सुरगाणामधून हा लॉंग मार्च निघालेला होता आणि काल नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा लॉंग मार्च धडकलेला आहे। काल संध्याकाळच्या सुमारास हा लाल वादळ जो आहे तो नाशिकमध्ये दाखल झाला आणि पहिला मुक्काम त्यांचं काल नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच हे झालेलं आहे। खरं तर माजी आमदार जेपी गावित यांच्या नेतृत्वाखाली हा लॉंग मार्च निघालेला होता। आपल्या विविध मागण्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने वन हक्क जमीन जे आहे ते नावावर करून घ्यायचे, कांद्याला जो आहे हमीभाव हे घोषित करा आणि त्याच पद्धतीने कांदा निर्यात बंदी उठवा, अशा या प्रमुख मागण्या आहेत। आणि त्या प्रमुख मागण्या घेऊन हे सगळे आदिवासी भागातील विशेष करून हे नागरिक आहेत आणि शेतकरी आहेत, हे काल या लॉंग मार्चच्या माध्यमातून हे नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रविवारी या सगळ्या संदर्भात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली, पण या बैठकीमध्ये जी तोडगा निघाला नाहीये, म्हणून हे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा लॉंग मार्च काल आलेला आहे। आणि आमच्या मागण्या संपूर्णपणे हे पूर्ण होईपर्यंत आम्ही हा लॉंग मार्च जो आहे तो आम्ही अशाच पद्धतीने चालू ठेवू आणि जिल्हाधिकारी कार्यालय समोरच मुक्काम करू, अशा पद्धतीची भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात आज मुंबईत सुद्धा एक महत्त्वाची बैठक पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने आज लावण्यात आलेला आहे। आणि या बैठकीत काही निर्णय होतो का, हा लॉंग मार्च मागे घेण्यात येतो का, हे आपल्याला पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण ज्या प्रमुख मागण्या आहेत 4 ते 5 हे सगळे हे पूर्ण होईपर्यंत आम्ही अशाच पद्धतीनं नाशिकमध्ये मुक्काम करू, अशी भूमिका या आंदोलकांनी घेतलेली आहे। त्यामुळे नेमकं या आंदोलनामध्ये आता काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।